सो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो मी उठलेली आहे आणि आता 11 वाजले आहेत. आय नो मी खूप लेट उठली आहे, पण आता काय करू शकतो. उठली आहे, मी आता ब्रशसुद्धा केला नाही आहे. ब्रश करून आणि आंघोळ करून भेटूया चला. सो मी तर आंघोळ वगैरे करून आली आहे. मी चेंज केलं आहे. मम्मी बोलली बाहेर जायचे दादूला डोस द्यायला हॉस्पिटलमध्ये, आणि आम्हाला सोनारकडे पण जायचं आहे. शॉपिंगसाठी टाईम मिळाला तर मी शॉपिंगसाठी नक्की जाऊ. आता बघू काय होतं. मी जेवण आणि नाश्ता बिलकुल काहीच केलं नाही. माझं डोकं फिरतं आहे, मला गोळ्या वगैरे खायच्या आहे. तर बघू, आम्हाला बाहेर जायचं आहे. मम्मी बोलली रेडी हो. मग फटाफट रेडी होते मी. बाहेर खूप ऊन होतं आणि जायचं बिलकुल मन नव्हता, पण काय करावं, जावं लागेल. दादूला डोस द्यायचा होता. त्याला 2.5 इयर कंप्लीट झालं म्हणून त्याचा डोस होता. इथं मी लिप बाम लावून घेतलं आणि बाहेर आम्ही निघालो. मग आम्ही बाहेर गेलो. बाहेर एवढं ऊन होतं ना की बस. आणि बाहेर गेलं तरी ट्रॅफिक नसणार, असं कधी होणारच नाही. मुंबईची ट्रॅफिक आहे ही, असणारच. एवढं ऊन होतं ना, चालायला जीवावर आलं, पण काय करावं, दादूसाठी जावं लागलं. मग चालत 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 मग आम्ही पोहोचलो दादूला डोस द्यायला. आहे बघा, दादू इथं पण मस्ती करतो आहे. मस्तीच मस्ती, याला कसं आहे, फ्री लाईफ जगतो तो. मग आम्ही सोनाराकडे आलो. सोनाराकडे आले आहे बघा माझा लूक. सोनाराकडे वगैरे आलो. मम्मीला जे घ्यायचं होतं ते मम्मीने फटाफट घेतलं. दादू थोडीशी तिथे मस्ती करत होता. हा बघा आमचं कार्टून, किती क्यूट, किती गोंडस बाळ आहे आमचं. कुठं पण गेलं ना, दादूची मस्ती कधी शांत होत नाही. कुठे पण जा, पण मी मस्ती करणार असं असतं दादू. मग दादूसोबत थोडीशी मस्ती केलं, थोडंसं खेळलं. मम्मीला जे घ्यायचं होतं ते मम्मीने फटाफट घेतलं. मग आम्ही परत बाहेर निघालो आणि घरी जाण्यासाठी निघालो. मग आम्ही फायनली घरी पोहोचलो. मग घरी पोहोचल्यावरती मम्मीनी जेवण बनवण्यासाठी गेली, कारण आम्ही काय खाल्लं नव्हतं आणि ते समोसा वगैरे ते खाल्लं होतं, पण त्याने पोट भरत नाही. तर मग मला गोळ्या वगैरे खायच्या होत्या. मम्मी फटाफट गेली जेवण बनवायला. मग दादू, मी आणि सेजू थोडी मस्ती करायला लागलो. सेजू नव्हती आली आमच्यासोबत बाहेर, सो तिला आम्ही पार्सल आणलं होतं सगळं. मग ती घरी पार्सल खात बसली. तिचं खाऊन झाल्यावरती ती आली आमच्यासोबत खेळायला. आम्ही थोडा वेळ खेळलो आणि मम्मीचा माझा विचार चाललेला की जरा वेळाने बाहेर जायचं, कारण की आता खूप ऊन होतं. मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि मग दादूला मम्मीने झोपवलं. बाहेर जायचा विचार होता, बट ऊन पडत होतं, पण काय करावं, जावं लागलं आम्हाला. नंतर पॅकिंग वगैरे करायची होती. मग आम्ही 4 वाजता निघालो मम्मीने मी पार्लरला जाण्यासाठी. ऊन बघा किती आहे, ऊन कमी झालं नाही, तेवढंच ऊन पडतं आहे, खूप ऊन आहे. मग आम्ही फायनली पार्लरमध्ये पोहोचलो. माझा विचार चालला होता केस कापायचा. मी केस कापायला बसली. मी केस कापली. एवढा सुंदर लूक दिसत होता, मला खूप आवडला हा लूक. आणि हे बघा माझी फ्लेक्स. मग विचार केला आईस्क्रीम खायचं, मला आईस्क्रीम खायचं मन झालं. मग मम्मीने आईस्क्रीम घेतली. मग घरी आल्यावरती मस्त मस्त आईस्क्रीम खायची. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.